नमस्कार सगळ्यांना. मी श्रेयस श्रीकांत ठाकरे. माझ्याकडे पिंपरी चिंचवड जिल्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं तरुण व्यवसायी विभागाचं माझ्याकडे प्रमुख म्हणून नेतृत्व आहे. आणि सध्या कोरोना आपदा सेवा कार्यामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये जे आपण मदत कार्य हाती घेतलेलं आहे संघ म्हणून, त्याच्यामध्ये लसीकरण हा विषय माझ्याकडे आहे. आणि त्या अनुषंगाने आपण सर्वच जण कार्यक्रम भागामध्ये लसीकरण या विषयामध्ये जनजागृतीचं काम करत आहोत. याच विषयाच्या अंतर्गत आपल्या सर्व कार्यकर्त्यांना लसीकरण या संदर्भातील त्यांच्या शंका समाधान व्हावं आणि मग हा विषय पुढे मांडू शकतील याकरता आपण सेवांकुर संस्थेशी बोलणी केली. पिंपरी चिंचवड जिल्ह्यामध्ये 5 गटांमध्ये 5 कार्यक्रम. आजचा हा देहू गटाचा शेवटचा कार्यक्रम. याच्या आधी चिंचवड, भोसरी, संत तुकाराम गट आणि आकुर्डी गट असे 4 कार्यक्रम झाले. आणि आता हा शेवटचा देहू गटाचा कार्यक्रमाला आपण सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना हा विषय आवर्जून कळावा, सगळ्या त्याच्यामधल्या विषयात डाऊट्स क्लिअर व्हावेत याकरता आवर्जून आपण हा कार्यक्रम अरेंज केला होता. सेवांकुर ही संस्था वैद्यकीय क्षेत्रामध्ये गेले अनेक वर्ष डिजिटल वॅक्सिनेशन अवेअरनेस ड्राईव्ह हा त्यांचा एक भाग आहे आणि ते सर्वत्र या सेशन्स असे घेतात. तज्ञ डॉक्टर या विषयाचं आपल्याला मार्गदर्शन करतात व सगळ्यांचं शंका समाधान करतात. आज आपल्या या जिल्ह्याच्या देहू गटाच्या कार्यक्रमाला आपल्या देहू गटाचे कार्यवाह श्री सचिनजी ढोबळे उपस्थित आहेत आणि काही वेळाने आपल्या गटाचे माननीय संघचालक ज्याचे आपले प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत आणि जे आपल्या सर्वांचं शंका समाधान करणार आहेत, त्यांचे मी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला आम्हाला वेळ दिला आणि आमच्या सर्वांचं शंका समाधान ते आता पुढील याच्यामध्ये करणार आहेत. यापुढे मी सेवांकुरच्या टीमला विनंती करतो, आयदर रुचिका मॅम किंवा रोहित सर, की त्यांनी हा कार्यक्रम पुढे घेऊन जावा. नमस्कार सगळ्यांना. आपल्याला या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. या डिजिटल वॅक्सिनेशन कॅम्पेन मध्ये आपल्याला स्वागत आहे. आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा अशी असणार आहे की पहिले सेवांकुरचे इंट्रोडक्शन, नंतर आपले स्पीकर डॉक्टर अविनाश भुजे सरांचे इंट्रोडक्शन, नंतर आपल्याला सगळ्यांसोबत क्वेश्चन आन्सरचा सेशन होईल, नंतर वोट ऑफ थँक्स आभार प्रदर्शन होणार, त्यानंतर शांती मंत्र. आता मी हकीमाला आमंत्रित करतो की सेवांकुरच्या इंट्रोडक्शन द्यावे. हकीमा, ओव्हर टू यू. धन्यवाद. हकीमा, Gayatri, am I audible? Yes, sir. हकीमा, हेलो, आप शुरू कर. गायत्री मैडम, टेक्निकल काही अडचण असेल हकीमांकडे तर तुम्ही कोणी उसका कनेक्शन का इशू है, शायद वो लेफ्ट हो गई, ज्वाइन हो रही होगी वापस. हकीमा है? रुचिता नहीं है. हकीमा दिखा तो रहा है यहाँ पर. हाँ, अभी आई. हाँ हकीमा, स्टार्ट.
नमस्कार सगळ्यांना. माझा आवाज येतोय ना? हा येतोय. माझं नाव हकीमा सुलझरा आहे. मी थर्ड इयर सायन्स आयुर्वेदिक कॉलेजला शिकत आहे. मी सेवांकुला डिसेंबर 2020 ला जोडली आहे. आता सेवांकुरचा परिचय मी देणार आहे. सेवांकुर ही एक स्वयंसेवी संस्था असून वैद्यकीय विद्यार्थी आणि डॉक्टरांच्या समुदायाशी जोडली गेलेली आहे. सेवांकुर ही संस्था नेतृत्व कौशल्य, संप्रेषण आणि इतर जीवन व्यवस्थापन कौशल्यासारखा बाह्य कौशल्याच्या विद्यार्थ्याच्या अंतर्गत मूल्यांना विकास करून त्याच्या संपूर्ण विकासासाठी कार्य करते. सेवांकुरचे कार्य केवळ एका क्षेत्रापुरत मर्यादित नसून समाजाच्या आणि विद्यार्थ्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आहे. सेवांकुर मार्फते 1 वीक फॉर नेशन, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कॅम्प, कोविड मेडिकल कॅम्प, निवासी शिबिर, सेवा यात्रा, वृक्षारोपण अशी विविध सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणे आणि त्याच्या वैयक्तिक कारकिर्दीसह सामाजिक जबाबदारी उजवण्यासाठी त्यांना अशी पद्धत तयार करणे हे सेवांकुरचे एकमेव मुख्य उद्दिष्ट आहे. सेवांकुर ही संस्था 1997 मध्ये डॉक्टर अश्विनी कुमार तुतवरी सर आणि त्याच्या टीमने सुरू केली. सेवांकुरचा उद्देश सामाजिक जबाबदारी आणि मेडिकल स्टुडंट व डॉक्टर मध्ये चांगली कम्युनिकेशन स्किल डेव्हलप तसेच सेवाभावी वृत्ती निर्माण करण्याचे आहे. सेवांकुरचे कार्य कोविड-19 पॅन्डेमिक मध्ये असे होते. 15 मे ते 15 जुलै पर्यंत सेवांकुरने RSS ला जोडून BMC ला अशा परिस्थितीमध्ये हॉटस्पॉट झोन स्क्रीनिंगचे काम केले. आम्ही मुंबईच्या अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, चेंबूर, धारावी, malaडच्या स्लम झोन्सला स्क्रीनिंग केले. तर 2 महिन्यात आम्ही आमच्या आकडेवारी अनुसार 1,20,000 लोकांनी स्क्रीनिंग केले. तसेच 2,000 लोकांची शोध संदिग्ध यादी BMC ला दिली. या संपूर्ण मोहिमेमध्ये 107 मेडिकल कॉलेज स्टुडंटचा समावेश होतो, ज्यात 65% महिला व 35% पुरुष होते. मुंबईच्या सर्व मेडिकल कॉलेज आणि पॅथीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होतो, ज्यापैकी JJ हॉस्पिटल, नायर डेंटल हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल, कूपर हॉस्पिटल, सायन मेडिकल हॉस्पिटल, YMT मेडिकल हॉस्पिटल, MGM डेंटल हॉस्पिटल, MGM फिजिओथेरपी कॉलेज, KM मेडिकल फिजिओथेरपी अँड ऑक्युपेशनल थेरपी कॉलेज. सध्या सेवांकुर मार्फते प्लाझ्मा मोहीम चालू असून कोविड मधून रिकव्हर झालेल्या पेशंटला प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी मोटिवेट केल्या जात आहे. सेवांकुर अंतर्गत सध्या सुरू असलेली काही उपक्रम अशी आहेत. औरंगाबाद सेवांकुर ग्राउंड लसीकरण जागृतीकरण अभियान, प्रशिक्षणानंतर रॅपिड अँटीजन चाचणी मोहीम, तसेच इतर ठिकाणी जसे की मुंबई, लातूर, अकोला, जालना या ठिकाणी तेथील स्वयंसेवी संस्था सोबत मिळवून समाजोपयोगीचे काम करत आहे. आता मी पुढील कार्यक्रमासाठी आमंत्रित करते. धन्यवाद. धन्यवाद हकीमा. नमस्कार सगळ्यांना. माझं नाव सिद्धी चिंतेवार आहे. मी MGM DCH नवी मुंबई येथे शिकत आहे आणि मी सेवांकुरशी गेल्या 3 वर्षापासून जोडली गेली असून माझ्यावर कोकण प्रांत मुंबई बौद्धिक प्रमुख अशी जबाबदारी आहे. आज आपल्याला डॉक्टर अविनाश बुचे सर ॲज अ कन्सल्टंट म्हणून लाभले आहेत. सरांचं MBBS GMC नागपूर येथून तर MD मेडिसिन शिक्षण नायर हॉस्पिटल मुंबई येथून झाले आहे. सर सध्या डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटल औरंगाबाद येथे कन्सल्टंट रुमॅटॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. मी पुढील कार्यक्रमासाठी रुचिताला आमंत्रित करते आणि प्रेक्षकांना अशी विनंती करते की त्यांनी त्यांचे प्रश्न हे चालू असलेल्या झूम मीटिंगच्या चॅट बॉक्स मध्ये लिखित स्वरूपात पाठवावेत. धन्यवाद. रुचिता. हो, धन्यवाद सिद्धी मॅम. माझं नाव रुचिता कडली. मी सेकंड इयर MBBS स्टुडंट आहे आणि सेवांकुरशी मे 2020 मध्ये जोडलेली आहे. आता मी सरांना काही प्रश्न विचारणार आहे. सगळ्यांना विनंती आहे की हे प्रश्न आणि उत्तर सगळे स्पष्टपणे ऐकावे आणि त्यांचे प्रश्न चॅट बॉक्स मध्ये टाकावे. सर, वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न. वॅक्सिन म्हणजे काय? अँटीजन आणि अँटीबॉडी म्हणजे काय? नमस्कार सर्वांना. वॅक्सिन एखाद्या इन्फेक्शियस डिसीज पासून आपल्याला प्रोटेक्शन करण्याकरता मुद्दामून विषाणू किंवा विषाणूंचे काही भाग हे शरीरात टाकले जातात आणि त्यानुसार आपली प्रतिकारशक्ती उद्दीपित केली जाते आणि
त्यायोगे जेव्हा खरंच इन्फेक्शन होईल तेव्हा शरीराची तयारी असेल असं बघितलं जातं, त्या प्रोसेसला वॅक्सिनेशन म्हणतात. आणि जे आपण इंजेक्ट करतो ते वॅक्सिन असतात. वॅक्सिन बऱ्याच प्रकारचे असतात. काही वेळेला ते लाईव्ह वॅक्सिन असतात, जसं मिझल्सचं वॅक्सिन आहे किंवा येलो फिवरचं वॅक्सिन आहे. काही वेळेला काही विषाणूंचे पार्ट किंवा व्हायरसेसचे पार्ट असतात, त्यांना डेड वॅक्सिन म्हणतात. आणि अजूनही बऱ्याच याच्यात टेक्नॉलॉजीज आहेत ज्याच्यात प्रत्यक्ष व्हायरस शरीरात न टाकता त्याचा काही भाग टाकला जातो. त्यातलं एक वॅक्सिन कोरोनाचं जे आपल्या भारतात उपलब्ध आहे, वेक्टर वॅक्सिन, ते आहे. दुसरा प्रश्न म्हणजे अँटीजन आणि अँटीबॉडी. आपल्या शरीरात जर इन्फेक्शन झालं तर शरीराची इम्युन सिस्टीम ढोबळमानाने 2 भागांमध्ये विभागलेली आहे. म्हणजे ही आपल्या सोयीकरता विभागली आहे, प्रत्यक्षात 2 भाग नसतात. सोयीकरता, अभ्यासाकरता म्हणून त्याचे 2 भाग केलेले असतात. एक इननेट इम्युन सिस्टीम असते आणि एक अक्वायर्ड इम्युन सिस्टीम असते. सो इननेट इम्युन सिस्टीम मध्ये इन्फेक्शन कुठल्याही प्रकारचं झालं तरी शरीराचा रिस्पॉन्स एकाच प्रकारचा असतो. उदाहरणार्थ, समजा विषाणू आपल्या स्किन मधून गेला तर त्या ज्या ठिकाणी विषाणू गेलाय त्या ठिकाणीच त्याला थांबवणं आणि शरीरात पसरू न देणं, म्हणजे इमिजिएट रिस्पॉन्स जो असतो तो इननेट इम्युन सिस्टीमचा असतो. पण काही कारणांनी जर विषाणू हुशार असेल आणि तो शरीरात पसरला तर आपली अक्वायर्ड इम्युन सिस्टीम काम करायला लागते. आणि त्याच्यात पण ऐकलं असेल बऱ्याच वेळेला किंवा एक बी सेल्स असतात आणि टी सेल्स असतात, आणि या बी सेल्स पासून अँटीबॉडीज तयार होतात. हे बी सेल्स आणि टी सेल्स आपल्या रक्ताचे घटक असतात, लिम्फोसाइट्स ज्यांना म्हणतात. त्या लिम्फोसाइट्सचे हे प्रकार आहेत. आणि या बी सेल्स पासून जे काही प्रोटीन्स तयार होतात त्याला इम्युनोग्लोब्युलिन्स किंवा अँटीबॉडीज म्हणतात. आणि ज्या घटकामुळे हे इम्युनोग्लोब्युलिन्स तयार होतात, विषाणूंच्या ज्या घटकामुळे तयार होतात, काही काही वेळेला संपूर्ण विषाणूमुळे होतात, काही काही वेळेला त्याच्यावरच्या आवरणामुळे होतात, ज्याला कॅप्सूल म्हणतात. काही काही वेळेला आता या कोविडच्या याच्यात बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल, एक स्पाइक प्रोटीन नावाचं प्रोटीन असतं जे त्या आवरणावर असतं. म्हणजे जसं तरुण मुलं स्पाइक्स तयार करतात तसं ते स्पाइक दिसतं मायक्रोस्कोप मध्ये, म्हणून त्याला स्पाइक प्रोटीन म्हणतात. आणि त्याच्या अगेन्स्ट ज्या अँटीबॉडीज आहेत, म्हणजे त्या स्पाइक प्रोटीनच्यामुळे ज्या अँटीबॉडीज तयार होणार आहेत त्या प्रोटेक्टिव्ह आहेत असं म्हणतात. तर हे जे स्पाइक प्रोटीन आहे ज्याच्यामुळे अँटीबॉडीज तयार होतात त्याला अँटीजन म्हणतात. तर असे अँटीजन्स काही जीवाणूंपासनं किंवा व्हायरसेस पासूनही तयार होऊ शकतात. काही बाह्य प्रोटीन्स पण असतात जे अँटीजन म्हणून काम करतात आणि इम्युन सिस्टीम ऍक्टिव्हेट करतात. बेसिकली वॅक्सिनेशननी आपली इम्युन सिस्टीम ऍक्टिव्हेट करणं आणि ती कुठल्याही लढाई करता तयार ठेवणं हे केलं जातं. आणि ते ज्या विषाणूंसाठीची लस आपण देणार आहोत त्या विषाणूंकरता ती इम्युन सिस्टीम तयार राहते वॅक्सिनेशन केल्यावर. ओके, धन्यवाद सर. आता दुसरा प्रश्न, कोणती लस चांगली आहे, कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन किंवा स्पुटनिक व्ही, ते आता मार्केटमध्ये येणार आहे? आतापर्यंत सोपं होतं याचं उत्तर. आता उद्यापासून स्पुटनिक व्ही येणार म्हणून थोडस तुलनात्मक अभ्यास चालू झाला. कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन या दोन्ही मध्ये खरं तर निवडण्यासारखं काही नाहीये. दोन्ही वॅक्सिनचं मेकॅनिझम सारखंच आहे आणि त्याचा येणारा रिस्पॉन्सही जवळपास सारखा आहे. म्हणजे 2 डोसेस नंतर कोविशिल्डच्या प्रॉडक्ट इन्सर्ट मध्ये लिहिलंय 82% लोकांना प्रोटेक्शन मिळेल आणि कोवॅक्सिनचे साधारणपणे 85% वगैरे असं आहे. तर त्या 2 मध्ये निवडण्यासारखं काही नाही. जी लस अवेलेबल असेल
ती चांगली असं म्हणायचं. आणि एक लक्षात ठेवायला पाहिजे की एक डोस आपण एका पर्टिक्युलर वॅक्सिनचा घेतला, कोविशिल्डचा घेतला आणि दुसरा कोवॅक्सिनचा घेतला असं चालणार नाही. त्यामुळे दोन्ही लसी आपल्याला मिळते असं वॅक्सिन आपल्याकरता चांगलं. आता सिनेरिओ थोडा चेंज होईल स्पुटनिक आल्यानंतर. असं म्हणतात की स्पुटनिक V मध्ये 2 वेगवेगळ्या स्पाइक प्रोटीनच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार होण्याची शक्यता आहे आणि त्याची परिणामकारकता ही 90 ते 92% लोकांमध्ये आहे. म्हणजे साधारण एक 10% लोक जास्त कोविड पासून बचावू शकतात. तर अवेलेबल झाली तर स्पुटनिक V कदाचित जास्त चांगली असेल असं मला वाटतं. ओके सर. लस घेण्याच्या आधी व घेतल्यानंतर काही पथ्य पाळावे लागते का? वॅक्सिनचे साइड इफेक्ट्स काय असतात? लस घेण्याआधी एकतर आपल्याला घेण्याआधी आपल्याला काही कोविडची लक्षणं आहेत की नाही हे तपासून बघायला पाहिजे. एखाद वेळेस जर कोविडची लक्षणं असतील तर लस न घेणं हे चांगलं आहे, त्याचा परिणाम चांगला होत नाही. दुसरं म्हणजे लस घ्यायला जाताना आपण रिकाम्या पोटी गेलो तर तसं चालणार नाही, घाई गडबडीत गेलो तर चालणार नाही. पाणी भरपूर पिणं हे आवश्यक आहे. लस घेतल्यानंतर अर्धा तास ते थांबवून ठेवतात. काही लोकांना इमिजिएट रिॲक्शन येऊ शकते, ज्याच्यात थोडस चक्कर आल्यासारखं वाटणं असं किंवा मळमळल्यासारखं होणं असं होऊ शकतं, पण ते अगदी रेअर आहे, खूपच रेअर आहे. एखाद्याला इमिजिएट ॲलर्जिक रिॲक्शन झाली आणि त्या पेशंटचं ब्लड प्रेशर कमी झालं असं फारच रेअरली होऊ शकतं. त्यामुळे लस घेतल्यानंतर तिथे थोडा वेळ थांबणं गरजेचं आहे. ते सरकारने मॅन्डेटरी पण केलंय. साधारणपणे 30 मिनिटं ते ऑब्झर्वेशन करतात आणि ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. लस घेतल्यानंतर ताप येऊ शकतो, अंगदुखी होऊ शकते 1 ते 2 दिवस, पण त्यापेक्षा जर जास्त काळ अंगदुखी, ताप येणं असे जर लक्षणं दिसत राहिले किंवा इतर कोविडचे लक्षणं दिसायला लागले जसे लूज मोशन्स होणं वगैरे, सतत डोकं दुखणं, तर कोविडची टेस्ट करणं ही गरजेची आहे. तर एखाद दिवस जर ताप आला तर त्याला इग्नोर करता येईल, त्याच्याकडे खूप काही गांभीर्याने बघायची गरज नाही. पण साधारणपणे 2-3 दिवशी जरी ताप परसिस्टंट राहिला तर कोविडची चाचणी करणं आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे खूप बॉडी एक झाला, अंगदुखी झाली तर खूप पेनकिलर घ्यायची गरज नाही. साध्या पॅरासिटामॉल गोळीनी हे सगळं थांबवता येऊ शकतं. खूप पेनकिलर घ्यायची गरज नाही. तिसरं एक सांगतात की काही दिवस अल्कोहोल घेणं हे थांबवलं पाहिजे. पण अल्कोहोल आणि या इफेक्ट होऊन पेशंटची प्रकृती म्हणजे त्या माणसाची प्रकृती खराब होण्याची शक्यता असते. त्याला उलट्या, मळमळ होणं अशी काही लक्षणं दिसू शकतात. त्यामुळे अल्कोहोल घेणं हे टाळलं पाहिजे. अदरवाईज खूप काही प्रिकॉशन्स नाही. दुसरा काय प्रश्न होता? सर वॅक्सिनचे साइड इफेक्ट्स ते तुम्ही सांगितले. हा, साइड इफेक्ट्स, कॉमन साइड इफेक्ट्स तर ताप येणं, अंगदुखी असं सगळं आहे. बाकी लॉंग टर्म साइड इफेक्ट्स अजून आपल्याला माहिती नाहीये, पण ॲज सच हे सगळे इनॅक्टिव्हेटेड वॅक्सिन्स, व्हायरसचे वॅक्सिन्स आहेत, त्यामुळे खूप लॉंग टर्म साइड इफेक्ट्स होतील अशी काही शक्यता कमी आहे. ओके सर. जर लस घेतल्यानंतरही लोकांना कोरोना होत आहे तर लस का घ्यावा? कुठल्याही वॅक्सिनची एफिकसी
100% नसते. म्हणजे कुठले औषध एफिकसी म्हणजे परिणामकारकता ही 100% नसते. औषध म्हणा, वॅक्सिन म्हणा, किंवा जे काही आपण इंटरव्हेन्शन करतो, सर्जरी करतो त्याची. तर आता मी मगाशी बोलताना म्हणालो त्याप्रमाणे कोविशिल्ड जे कंपनीने जे प्रोडक्ट इन्सर्ट दिलेला आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की पहिला डोस झाल्यानंतर सुमारे 78% लोक कोविड पासून वाचून राहू शकतील आणि दुसरा डोस झाल्यानंतर 82 ते 85% लोक हे कोविड पासून त्यांचा बचाव होऊ शकेल. याचा अर्थ साधारणपणे 20% लोकांना कोविड होऊ शकतो. पण त्यातली एक चांगली गोष्ट अशी आहे की जवळपास सगळ्याच्या सगळ्या पेशंट्सना सिव्हिअर डिसीज होणार नाही असं ते म्हणतात. आणि आमच्या पण क्लिनिकल एक्सपिरियन्स मध्ये असं दिसून आलंय की ज्यांचे वॅक्सिनचे 2 डोसेस झाले आहेत त्या लोकांना खूप सिव्हिअर आजार होत नाही. साधा आपला मामूली सर्दी, ताप, खोकला अशासारखा आजार होतो आणि ते लवकर बरे होतात. जवळपास सगळ्याच्या सगळ्या आमच्या हॉस्पिटल मधल्या ज्यांनी वॅक्सिन घेतले होते त्या सगळ्यांच्या CT स्कोअर हे 4-5च्या खालीच होते. म्हणजे आपण माइल्ड डिसीज असं म्हणू तसे. बहुतांशी लोकांचे 0 किंवा 1 असे CT स्कोअर होते. तर वॅक्सिन घेतल्यानंतर 100% काही आपलं संरक्षण होऊ शकत नाही आणि म्हणूनच सरकारही वेळोवेळी किंवा सगळे एक्सपर्ट्सही वेळोवेळी सांगतायत की वॅक्सिन जरी घेतलं तरी मास्क घालणं किंवा गर्दीच्या ठिकाणी जाणं, हे मास्क घालणं हे चालू ठेवलं पाहिजे, गर्दीच्या ठिकाणी जाणं हे टाळलं पाहिजे आणि वारंवार हात धुतले पाहिजेत. तर ते जे प्रिकॉशन्स सांगितले आहेत ते कंटिन्यू करावे लागतील. ओके सर. नेक्स्ट क्वेश्चन. जर ज्या लोकांना कोरोना आधीच होऊन गेला आहे त्यांनी लस घ्यावी का? घ्यावी तर कधी? आधी कोरोना झाला आहे त्यांनी लस जरूर घ्यावी. त्याचं एक कारण असं आहे की इन्फेक्शनमुळे किंवा लसीमुळे होणारे जे प्रोटेक्शन आहे, ज्या अँटीबॉडीज तयार होत आहेत त्या काही लाईफ लॉंग राहत नाही असं लक्षात आलंय. साधारणपणे 6 महिने ते वर्षभरानंतर त्या अँटीबॉडीज कमी होतील आणि जे काही प्रोटेक्शन मिळत आहे ते कमी होईल. तर ते प्रोटेक्शन कायम राहावं याकरता इन्फेक्शन जरी झालं असेल तरी लस घ्यायला पाहिजे. ज्या व्यक्तीला एकही डोस मिळाला नाहीये लसीचा आणि इन्फेक्शन झालंय अशांनी साधारणपणे 2 ते 3 महिन्यानंतर इन्फेक्शन म्हणजे ऑनसेट ऑफ सिम्पटम पासून 2 ते 3 महिन्यानंतर लस घ्यायला हवी. ज्यांचा 1 डोस झालाय आणि ज्यांना कोरोना झालाय अशा लोकांनी साधारणपणे 6 आठवडे ते 2 महिने या कालावधीत दुसरा डोस घ्यायला पाहिजे, जेणेकरून जो अँटीबॉडी रिस्पॉन्स आहे शरीराचा तो कायम राहील. ओके सर. लस घेतल्यानंतर पेन किलरचे इंजेक्शन घेतली म्हणून निधन पावली, हे खरं आहे का? ती लस घेतल्यामुळे नाही झाली. मला जी काही माहिती आहे, मला काही फर्स्ट हँड माहिती नाही आहे. व्हॉट्सअप वरूनच ते सगळं फिरत होतं. तर मोस्ट लाईकली दॅट वॉज रिॲक्शन टू दॅट ड्रग. म्हणजे जे डायक्लोफिनॅक नावाचं जे औषधाचं इंजेक्शन घेतलं होतं ते इंजेक्शन घेतल्यामुळे ते झालंय. त्याचा आणि लशीचा काही संबंध आहे असं वाटत नाही. त्यामुळे तसं घाबरण्याचं काही कारण नाहीये. दुसरं असं मी मगाशी पण सांगितलं की खूप पेनकिलर घ्यायची गरज नाही. पॅरासिटामॉल गोळी आहे, ती लस घेतल्यानंतर सगळ्यांना देण्यात येते. त्या गोळीनी त्या 500 मिलीग्रामची गोळी दिवसातून 3 वेळा घेतली तर तुम्हाला लशीचा काही परिणाम जाणवणार नाही. म्हणजे जे साईड इफेक्ट्स आहेत ते जाणवणार नाही, परिणाम होईल.
हो सर, नक्की. वैक्सीनेशन के कितने दिन बाद हम ब्लड डोनेशन कर सकते हैं एंड क्यों? वैक्सीनेशन के बाद मे बी 2 to 3 months के बाद हम ब्लड डोनेट कर सकते हैं, क्योंकि वैक्सीनेशन होने के बाद बॉडी में बहुत अपना इम्यून सिस्टम रीसेट होते रहता है. सो कभी कभी वो लिम्फोसाइट काउंट कम होता है, या फिर कुछ प्रोटीन्स जो तैयार होते हैं जो जिसको हम ब्लड देने वाले उसके साथ उसका रिएक्शन होने का चांस है. इसलिए इतना समय हम बोलते हैं कि रुकना चाहिए. ओके सर. पुढील प्रश्न, 2 लसीकरणातील अंतर किती? कोविशिल्ड साठी 45 ते 60 दिवस आणि कोवॅक्सिन साठी 28 दिवस. स्पुटनिक व्ही च मला नक्की आता सांगता नाही येणार, मला वाचावं लागेल त्याच्याकरता. हॅलो सिद्धी मॅम. हॅलो. लो रुचिता. हाँ सर, हो गया क्या क्वेश्चन? यस. सर बोल रहे थे ना. ओके. 2 वॅक्सिन मधलं अंतर बोलू सर मी सांगितलं. हा प्रश्न. हा सर बोला. हा म्हणजे 45 ते 60 दिवस कोविशिल्ड साठी आहे आणि 28 दिवस कोवॅक्सिन साठी आहे. ओके, सॉरी सर. हा, आता पुढील प्रश्न, ॲस्ट्राझेनिकामुळे रक्ताच्या गाठी होत असल्याने काही देशात त्यावर बंदी घातली गेली आहे, तर आपल्या देशात अजून पण कोविशिल्ड का देत आहेत? कोविशिल्ड मुळे रक्ताच्या गाठी होत आहेत अशा काही देशातले रिपोर्ट्स आहेत, पण जर आपण त्याचा डेटा अनालाइज केला तर साधारणपणे 1 ते 2 कोटी लोकांमागे काही शेकडे लोकांना हे रक्ताच्या गाठी होण्याचं प्रमाण दिसून आलंय. आता हे नक्की चान्समुळे आहे की वॅक्सिनमुळे आहे हे सांगणं कठीण आहे. दुसरं असं नॉर्मली पण कारणांमुळे लोकांना रक्ताच्या गाठी होत असतात. आता असं असू शकतं की ते वॅक्सिन घेतलं आणि ज्यांना होणार होत्या त्याच वेळेस रक्ताच्या गाठी झाल्या, असं पण असू शकतं. म्हणजे याचा डायरेक्ट संबंध जोडणं फार कठीण आहे, पण कदाचित त्या देशांनी भीतीपोटी आणि नवीन काही कॉम्प्लिकेशन्स नको आणि यातलं सायन्स थोडस अजून पूर्णपणे इव्हॉल्व्ह झालेलं नसल्यामुळे कदाचित ती बंदी घातली आहे. पण भारतात खूप काही असं त्याचं प्रमाण दिसून आलंय असं नाहीये. त्यामुळे अजूनही आपल्या इथे कोविशिल्ड वॅक्सिन सुरू आहे आणि वॅक्सिनचा बेनिफिट खूप जास्त आहे. त्या प्रमाणात हे जे काही साईड इफेक्ट्स दिसत आहेत ते खूप कमी आहेत आणि भारतासारख्या देशात जिथे खूप लोकांना वॅक्सिनेशन घेण्याची गरज आहे त्या ठिकाणी ज्याचं म्हणजे हा फॅक्टर इग्नोर करून चालणार नाही की वॅक्सिनचं बेनिफिट हे साईड इफेक्ट्स पेक्षा जास्त आहे.
ओके सर. ज्या लोकांना कॅन्सर सारख्या गंभीर आजार आहेत ते लस घेऊ शकतात का? किंवा HIV, हार्ट डिझीज? असे जे लोक आहेत त्या लोकांना कोरोना होण्याचा धोका हा नॉर्मल पॉप्युलेशन पेक्षा जास्त आहे आणि त्यांना सिव्हिअर आजार होण्याचा पण जास्त आहे. त्यामुळे मी तर की त्यांनी आधी लस घ्यायला पाहिजे आणि अशा लोकांचं आवर्जून लसीकरण करणं गरजेचं आहे. दुसरा एक फॅक्टर असा आहे की जे लोक इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड असतात त्या लोकांच्या शरीरात व्हायरस जास्त वेळ राहतो आणि तो जास्त वेळ आजूबाजूच्या लोकांना इन्फेक्ट करतो. कारण अशा लोकांची इम्युन सिस्टीम आधीच वीक झालेली असते आणि ते कमकुवत झाली असल्यामुळे व्हायरस बॉडीमधनं क्लिअर करायला वेळ लागतो. तर अशा लोकांचं वॅक्सिनेशन आधी करणं हे फार गरजेचं आहे. हे पण एक त्याचं मेन कारण आहे. म्हणजे त्यांना स्वतःला जास्त आहेत पण त्यांच्यासोबत राहणाऱ्यांना पण जास्त धोका आहे. डायबिटीज. हो सर, बरोबर. लस घेतल्यानंतर सेंटरवर 30 मिनिट का थांबावे लागते? लस घेतल्यावर काही लोकांना कदाचित लसीमुळे किंवा भीतीमुळे घरगरल्यासारखं होणं, मळमळ होणं, चक्कर आल्यासारखं वाटणं असं होतं. फार रेअरली एखाद्याला रिएक्शन येऊ शकते जे की त्या लस बनवताना जे स्टेबिलायझर्स टाकले असतात त्याची ॲलर्जी असेल तर. आणि त्यामुळे हे रेकमेंडेशन आहे की त्यांनी 30 मिनिटं तिथे थांबावं आणि जर काही व्हायचं असेल तर त्यांना इमिजिएट मेडिकल अटेन्शन तिथे मिळेल. हो सर. पुढील प्रश्न. प्लाझ्मा दानासाठी कोविड होऊन गेलेली व्यक्तीचं का पत्र असते? लसीकरण झालेली होऊ शकतो? प्रश्न मला कळला नाही, परत एकदा. प्लाझ्मा दानासाठी कोविड होऊन गेलेली व्यक्तीचं का पत्र असते? लसीकरण झालेली होऊ शकते का? त्यांना पात्र असते का असं विचारायचंय मला. ओके सॉरी. कोविड झालेले रुग्णच प्लाझ्मा देऊ शकतात. साधारणपणे 28 दिवसांनंतर प्लाझ्मा डोनेट करू शकतात. जनरल प्रोसिजर अशी असते की एखादा जो प्लाझ्मा डोनर आहे त्याच्या शरीरात किती अँटीबॉडीज आहेत हे आधी तपासून घेतात आणि जर त्या सफिशियंट क्वांटिटी मध्ये असतील, साधारणपणे 6 ते 10 युनिट वरती असतील तर तो प्लाझ्मा देऊ शकतो. वॅक्सिन दिल्यानंतर प्लाझ्मा देता येतो का? तर या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही दोन्ही असू शकेल. पण तेवढ्या प्रमाणात अँटीबॉडीज तयार झाल्या असतील तर देता येऊ शकेल. पण अँटीबॉडी जर कमी तयार झाल्या असतील तर कदाचित वॅक्सिन दिलेल्या माणसाला प्लाझ्मा देता येणार नाही. येस सर. आता 18 वर्षाच्या खालील लोकांना लस का देऊ शकत नाही? ज्या ट्रायल्स झाल्या आहेत ह्युमन व्हॉलंटियर्सवर ट्रायल्स झाले आहेत लस तयार करताना, त्या सगळ्या 18 वर्ष वयाच्या पुढच्या लोकांवर झालेल्या आहेत. लहान जी मुलं असतात ते काही मिनिएचर ॲडल्ट नसतात. त्यांची फिजिओलॉजी म्हणजे शरीर काम करण्याची जी प्रक्रिया असते ती वेगळी असते. त्यांचं शरीर त्यांची इम्युन सिस्टीम तयार होत असते. त्यामुळे या वॅक्सिनला त्यांची बॉडी कशी रिॲक्ट करेल हे
हे सांगता येणार नाही. म्हणून 18 वर्षाच्या खाली लस डेव्हलप करणं हे वेगळं काम आहे आणि त्यांच्या तशा ट्रायल्स झाल्या पाहिजेत. त्याचं डॉक्युमेंटेशन असलं पाहिजे, रिस्पॉन्स किती येतो हे आपल्याला माहिती असलं पाहिजे, तेव्हाच त्याची परमिशन देता येईल. अदरवाईज 18 वर्षाच्या वरच्या लोकांवर या ट्रायल झाल्या असल्यामुळे ते 18 वर्षाच्या वर रेकमेंडेड आहे. हो सर. आता पहिला डोस घेतल्यानंतर संपूर्ण अँटीबॉडीज शरीरात केव्हा तयार होतात? कुठलंही इन्फेक्शन झालं किंवा वॅक्सिन दिल्यानंतर साधारणपणे 3 आठवड्यानंतर अँटीबॉडीज तयार व्हायला सुरुवात होते आणि त्याचा पीक जो आहे म्हणजे मॅक्सिमम लेवल या 6 आठवड्यानंतर दिसायला लागतात. हो बरोबर. आता पुढील प्रश्न, कोरोनाची लस घेतल्यामुळे कोणाचा मृत्यू झाला आहे का? कोरोनाची लस घेतल्यामुळे लसीमुळे मृत्यू झाला आहे असं मानायला खूप आधार आहे असं मला वाटत नाही. या सगळ्या मीडियानी पसरवलेल्या न्यूज आहेत, काहीतरी सेन्सेशन तयार करायचं, गैरसमज तयार करायचे आणि लोकांच्या मनात भीती तयार करायची आणि मग त्यामुळे लोकांचा लसीकरणासाठीचा जो उत्साह आहे तो कमी होतो. आता यांनी या प्रश्नाचं सरळ उत्तर असं आहे की असं काही झालेलं आहे असं माझ्या तरी ऐकत नाहीये. त्यामुळे सगळ्यांनी घाबरण्याचं काही कारण नाहीये. सगळ्यांनी लस घेणं हे अति आवश्यक आहे. हो सर बरोबर. लसीकरण केलेल्या व्यक्तीने रक्त पातळ होण्याची कंपल्सरी गोळी घ्यावी का रक्ताच्या घाटीची भीती रूल आउट होण्यासाठी? हा मुद्दा थोडा कॉन्ट्रोवर्शियल आहे. याचं एक उत्तर नाही. खूप लोकांनी कोविशिल्ड घेतल्यावर रक्ताच्या गाठी होतात म्हणून ऍस्पिरिन नावाची गोळी सुरू केली घ्यायला, पण तसा काही खूप शास्त्रीय आधार नाही आहे त्याला, किंवा ज्या कंपनीने लस बनवली आहे त्यांनी पण असं काही रेकमेंडेशन दिलेलं नाहीये. एक मात्र सांगता येईल की ज्या लोकांची औषधं सुरू आहेत रक्त पातळ होण्याची ती त्यांनी सुरू ठेवावी, पण नवीन रक्त पातळ होण्याच्या गोळ्या सुरू कराव्यात या मताचा मी नाही. पण हे मत माझं वैयक्तिक आहे, प्रत्येक डॉक्टर प्रमाणे ते बदलू शकते. ओके सर. जर सर्वांनी लस घेतली तर कोरोना समूळ नष्ट होईल का? विशफुल थिंकिंग आहे. याचं उत्तर कदाचित नाही असं आहे, कारण व्हायरस पण हुशार आहे. व्हायरस आपलं रूप हे सारखं बदलत असतो. त्याला मेडिकलच्या भाषेत म्युटेशन म्हणतात. आता जसं आपण ऐकतोय डबल म्युटंट आहे, काही बंगालमध्ये ट्रिपल म्युटंट आहे, असं सगळं ऐकतोय. तर आपण ही जी लस तयार करतो ती एका पर्टिक्युलर व्हायरसच्या अगेन्स्ट असते आणि त्यानंतर त्या पर्टिक्युलर व्हायरसनी जर आपलं रूप थोडं बदललं तर कदाचित परत हा आजार होण्याची शक्यता असते. मात्र काही काही वेळेला फॉर्च्युनेटली एक प्रकारची अँटीबॉडी या दुसऱ्या बदललेल्या अँटीजन म्युटंट ज्याला म्हणतात मेडिकलच्या भाषेत, म्युटंट व्हायरसच्या अगेन्स्ट पण काम करू शकते. त्यामुळे प्रत्येक वेळेसच इतकं ड्रेडफुल असं भयानक असं आजाराचं स्वरूप राहील असं काही नाहीये. काही काही पॉकेट्समध्ये देशाच्या हे व्हायरस ऍक्टिव्ह राहू शकतात. समूळ नष्ट होणं हे कठीण आहे. किंबहुना COVID-19 येण्याच्या अगोदर पण कोरोना व्हायरस होते
आणि त्यावेळेस ते केवळ आपल्या घशापर्यंतच राहत होते किंवा नाकापर्यंतच राहत होते आणि सर्दी होत होती, आपल्याला वारंवार सर्दी झाली तर आपण एवढं लक्ष पण देत नव्हतो. आता मुळात हे व्हायरस आपल्या लंग्सना इन्फेक्ट करायला लागले, त्यामुळे हे सगळं एवढं वर आलेलं आहे. त्यामुळे कोरोना व्हायरस हे राहणार आहेत, पण कदाचित त्यांची आजार करण्याची जी क्षमता आहे ती कमी होईल वॅक्सिनमुळे, आणि इतकं सिव्हिअर आजार होण्याची शक्यता पण कमी होऊन जाईल. एक क्विकली प्रश्न हो विचारू का सर. डॉक्टर? हो हो. हा विचारा. जसं आपण म्हणालात की कोरोना हा व्हायरसचा एक प्रकार आहे, कॅटेगरी आहे, आणि ते व्हायरस आधी पण होते. फक्त आता ह्या घडीला जो म्युटंट आहे, जे म्युटेशन आहे ते आपल्याला जास्त हजार्डस आहे किंवा जास्त Right. लिथल आहे. Right. तर मला असा प्रश्न आहे की हा डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे हा जो व्हायरस आहे हा नॅचरली म्युटेट झालेला आहे का काही देशांनी किंवा काही व्यक्तींनी हा इंटेन्शनली बायो इंजिनियर करून तसा व्हायरस सोडलेला आहे? याबद्दल तुमचं मत काय? बायो इंजिनियर केलाय असे पुरावे अजून तर नाही मिळाले. माझी या बाबतीतली माहिती तुमच्या इतकीच आहे. मेडिकलच्या जर्नल्स मध्ये अजून असं काही आलेलं नाहीये की हा तयार केलेला व्हायरस आहे, म्हणजे माझ्या तरी वाचनात अजून आलेलं नाहीये. मीडियामध्ये जेवढं येतं ते तर आपण सगळं वाचतोच, पण ते सगळे स्पेक्युलेशन्स आहेत. त्यामुळे आता तरी या म्हणण्याला खूप आधार नाही की एखाद्या पर्टिक्युलर माणसानी, लॅबनी किंवा देशानी हा व्हायरस तयार केला आहे आणि तो जगात उपद्रवासाठी सोडलेला आहे. हो सर, बरोबर. आता पुढचा प्रश्न. कोविड झाला नसला तरी रक्तात अँटीबॉडी सापडू शकतात का? कोविड होऊन गेला असेल आणि अँटीबॉडी नसतील तर त्याचा काही दुष्परिणाम असतो का? कोविड मध्ये सगळ्यांना समान प्रकारचं इन्फेक्शन होत नाही, सिव्हिअरिटीचं इन्फेक्शन होत नाही. काही लोक हे आपण बघतो की ज्यांना काहीच लक्षणं नसतात, अशा लोकांमध्ये अँटीबॉडी सापडू शकतात. आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये जे ICMR सिरो सर्व्हिलन्स केला होता. सिरो सर्व्हिलन्स म्हणजे ते रॅन्डमली काही लोकांना निवडतात आणि त्यांच्या रक्तातल्या अँटीबॉडीज तपासतात. तर अशा वेगवेगळ्या शहरांमधले वेगवेगळे आकडे आले होते की किती टक्के लोकांना या अँटीबॉडीज आहेत. त्यातल्या सगळ्या लोकांना काही सिम्प्टोमॅटिक कोरोना झालेला नव्हता. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असं आहे की कोविड सिम्प्टोम तर तुम्ही टेस्ट करणार नाही, आणि टेस्ट नसेल केली तर तुम्ही म्हणाल की मला कोविड झाला नव्हता. पण अशा लोकांच्या शरीरात पण अँटीबॉडीज तयार होऊ शकतात, दिसतात. म्हणजे दुसरा प्रश्न काय होता रुचिता? हो सर, एक मिनिट. कोविड होऊन गेला असेल आणि अँटीबॉडी नसतील तर त्याचा काही दुष्परिणाम असतो का? कोविड होऊन गेला असेल आणि अँटीबॉडी नसतील तर रिइन्फेक्शन होऊ शकतं. अशा काही केसेस आहेत आता लक्षात येतात की ज्यांना रिपीट इन्फेक्शन झालेले आहेत. आमच्या हॉस्पिटलमध्ये पण काही पेशंट्स असे ऍडमिट होते की ज्यांना पहिल्यांदा कोविड झाला तो माइल्ड होता आणि नंतर जो झाला तो मॉडरेट स्वरूपाचा आजार झाला, ऑक्सिजन लावावं लागलं, अशा टाईपचं. त्यामुळे कोविड होऊन गेला असेल तरी पण मास्क घालणं बंद करणं हे काही शहाणपणाचं नाहीये. कायम मास्क घालून राहणं हे गरजेचं आहे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं हे पण गरजेचं आहे. नेव्हरदलेस दुसरं पण त्याचं हे आहे, आस्पेक्ट आहे की ज्या लोकांमध्ये अँटीबॉडीज आहेत त्यांना कोविड होत नाही असं पण नाहीये, पण कदाचित त्यांना कोविड हा माइल्ड स्वरूपाचा होतो. मला स्वतःला पण कोविड झाला, त्यावेळेस माझ्या शरीरात पण अँटीबॉडीज होत्या
आणि पण मला फॉर्च्युनेटली माइल्ड स्वरूपाचा आजार झाला. तर ज्यांच्या शरीरात अँटीबॉडीज नाहीत त्यांना सिव्हिअर किंवा मॉडरेट स्वरूपाचा आजार होण्याची शक्यता असते, कोविड होऊन गेला तरी पण. हो सर, बरोबर. आता आपत्कालीन लसीसाठी परवानगी आणि रेग्युलर परवानगी यात काय फरक? आपत्कालीन परवानगी याच्यामध्ये ज्या काही मॅन्डेटरी ट्रायल्सच्या स्टेप्स आहेत, क्लिनिकल ट्रायल मध्ये फेज 1, फेज 2 या तर प्राण्यांमध्ये होतात, फेज 3 मानवांमध्ये होते आणि त्या विशिष्ट संख्येत व्हॉलंटियर्स मध्ये ती तपासणी व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर साधारणपणे काही दिवस जाऊ द्यावे लागतात त्या लसीचे परिणाम काय होतात वगैरे हे बघण्याकरता. ही रेग्युलर प्रोसेस आहे. पण एखाद वेळेस इमर्जन्सी मध्ये जर मान्यता द्यायची असेल तर ही प्रोसेस बायपास केली जाते, कन्सिडरिंग द यूज. म्हणजे समजा उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर 100 लोकांमध्ये टेस्ट करणं आवश्यक असेल आणि ती टेस्ट 20 लोकांमध्ये केली, टेस्ट म्हणजे लस देऊन त्याचे जे काही इफेक्ट्स बघायचे आहेत ते 20 लोकांमध्ये केली आणि त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी जर परिणामकारकता दिसून आली तर त्या आपत्कालीन स्थितीमध्ये त्यांना मान्यता देता येते, टू प्रिव्हेंट लाईव्स. त्यामुळे हा एक बेसिक फरक आहे. ओके सर. लस घेतल्यानंतर सुरुवातीला प्रतिकारशक्ती कमी होते आणि काही आठवड्यानंतर ती वाढते, हे सत्य आहे का? काही प्रमाणात थोडीशी प्रतिकारशक्ती कमी होते असं म्हणण्यापेक्षा आपली इम्युन सिस्टीम रिसेट होत असते. जसं तुम्ही एखादा मोबाईल रिबूट करता किंवा कम्प्युटर रिबूट करता त्याप्रमाणे आपली इम्युन सिस्टीम रिसेट होत असते. तर त्यावेळेस असं होऊ शकतं की काही ज्या हायली इन्फेक्शियस गोष्टी आहेत त्याच्यामुळे परत इन्फेक्शन होऊ शकतं. तर अशा वेळेस साधारणपणे एक 4-5 दिवस थोडी काळजी घेतलेली बरी असते. ओके सर. गर्भवती महिला किंवा स्तनपान करणारी आई किंवा मेन्स्ट्रुएटिंग वुमेन लस घेऊ शकतात का? 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. गर्भवती महिलांकरता लस घ्यावी असे आता नवे रिपोर्ट्स पुढे येत आहेत. सुरुवातीला याच्याबद्दल खात्रीशीर काही माहिती नव्हतं, त्यामुळे सरसकट सगळ्या गर्भवतींनी लस घेऊ नये असं सांगण्यात आलं होतं. आता ऑब्स्टेट्रिशियनची जी सोसायटी आहे भारतातली किंवा अमेरिकेतली, त्यांनी काही अटी घालून गर्भवतींना लस देता येईल असं सांगितलं आहे. मात्र अजूनही भारत सरकारचं धोरण हे गर्भवतींना लस न देण्याचं आहे. त्यामुळे ते धोरण शिथिल होईपर्यंत याचं उत्तर गर्भवतींनी लस घेऊ नये हेच आहे. तसंच स्तनपान करणाऱ्या महिलांना पण लस न देण्याचं भारतीय सरकारचं धोरण आहे. ते धोरण जेव्हा बदलेल, ICMR गाईडलाईन्स जेव्हा येतील तेव्हा या दोघांनी लस मिळेल आणि त्यांनी लस घ्यावी या मतात मी. पण हे अजून पब्लिक आपल्याला प्रमोट करता येणार नाही, कारण ते सरकारी धोरणाशी विसंगत होईल. तिसरा भाग हा मेन्स्ट्रुएटिंग वुमन ज्या आहेत त्यांना लस घेण्यात काहीही प्रॉब्लेम नाहीये, काहीही धोका नाहीये. जो काही व्हॉट्सअपवर मेसेज फिरतो आहे की त्यांनी प्रोटेक्शन घ्यावं आणि बरंच काही त्याच्यात लिहिलंय, ते सगळं असत्य आहे, खोटं आहे. लोकांमध्ये भीती निर्माण करण्याकरता ते पसरवलेलं आहे. त्यामुळे अशा महिलांनी तर न घाबरता लस घ्यायला काही हरकत नाहीये. हो सर. रेमडेसिवीर हे किती डोस रुग्णाला दिले जातात आणि रुग्ण जर तो डोस सहन करू शकत नसेल तर त्यावर काही पर्याय आहे का? रेमडेसिवीर हे औषध रामबाण औषध नाही, हे सगळ्यात आधी आपण लक्षात घेतलं पाहिजे.
आता हे जर आपल्या लक्षात आलं असेल तर प्रश्नाचा जो दुसरा भाग आहे त्याचं उत्तर सहज मिळेल. पण त्याच्या आधी पहिला भाग सांगतो. रेमडेसिवीर हे 5 दिवस देतात. त्यातल्या पहिल्या दिवशी त्याची 100 मिलीग्रामची वायल मिळते. तर पहिल्या दिवशी 200 मिलीग्राम देतात, म्हणजे 2 डोसेस देतात एकदम, त्याला लोडिंग डोस म्हणतात. आणि नंतर उरलेले 4 दिवस 100 मिलीग्रामचा 1 डोस, अशा प्रमाणे 4 डोसेस देतात, म्हणजे एकूण 6 डोसेस देतात आणि 5 दिवस देतात. रेमडेसिवीर एखाद्या पेशंटला सहन होत नसेल तर ते थांबवावं लागतं. रेमडेसिवीर सगळ्यांनाच देणं हे मॅन्डेटरी नाहीये, त्यामुळे ते थांबलं नाही तर इतरही औषधं आपल्याजवळ उपलब्ध आहेत आणि त्या औषधांचा उपयोग करून पेशंटची प्रकृती बरी करता येते. हो सर. अँटीजन नेगेटिव्ह आणि आरटीपीसीआर नेगेटिव्ह, मग अँटीजन वर किती अवलंबून राहते? सध्या आरटीपीसीआर रिपोर्ट फारच उशिराने मिळत आहेत. एक लक्षात घेतलं पाहिजे, या दोन्ही गोष्टींचा उपयोग हा वेगवेगळा आहे. अँटीजन टेस्टचा रिपोर्ट हा तुम्हाला ती कार्ड बेस्ड टेस्ट असल्यामुळे लगेच मिळतो, अर्ध्या तासात तुम्हाला मिळतो रिपोर्ट. अँटीजन पॉझिटिव्ह असेल तर त्या व्यक्तीला कोरोना असण्याची शक्यता ही 99% असते. त्यामुळे ऑलमोस्ट जर अँटीजन पॉझिटिव्ह असेल तर कोरोना निश्चित आहे, हा त्याचा फायदा आहे त्या टेस्टचा. कोरोना नाही आहे हे बघण्याकरता ही टेस्ट नाही आहे अँटीजन टेस्ट, कारण त्याची म्हणजे टेस्ट निगेटिव्ह असताना कोरोना नसेल हे सांगण्याची जी क्षमता आहे ती कमी आहे, 50%च आहे, ज्याला मेडिकलच्या भाषेत स्पेसिफिसिटी म्हणतात. तर अँटीजन टेस्टचा मुख्य उपयोग ही टेस्ट पॉझिटिव्ह आली तरच आहे, रूल आउट करण्याकरता नाही आहे. पण टाइम वाचवण्याकरता आपण अँटीजन टेस्ट करतो, आणि जर लक्षणं असतील आणि अँटीजन टेस्ट पॉझिटिव्ह असेल तर ऑर्डर करण्याची गरज नाही. त्या व्यक्तीला कोरोना आहे हे सिद्ध होतं आणि त्याला लगेचच ट्रीटमेंट सुरू करता येऊ शकते. आरटीपीसीआर हो सर. 70% लोकांमध्ये पॉझिटिव्ह असतं साधारणपणे, आणि सगळ्या कोविड असलेल्या पेशंट मध्ये आरटीपीसीआर पण पॉझिटिव्ह येत नाही. हे त्या टेस्टचे लिमिटेशन्स आहेत. सॉरी, लास्ट क्वेश्चन सर. कोविड मधून बरे झाल्यानंतर दुसरा कुठला आजार आपल्याला होऊ शकतो का? एक्झाम्पल नेत्र रोग वगैरे. कोविड मधून बरे झाल्यानंतर सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणजे होऊ शकतं, जसं की न्यूमोनिया होऊ शकतो किंवा लघवीचं इन्फेक्शन होऊ शकतं. सध्या सगळ्यात जास्त दिसणारे इन्फेक्शन्स हे फंगल इन्फेक्शन्स आहेत. त्यात म्युकरमायकोसिस नावाचा जो आजार आहे तो फार जास्त दिसायला लागलाय. पूर्वी साधारणपणे ENT डिपार्टमेंट मध्ये वर्षातून 5-7-10 म्युकरचे पेशंट्स यायचे आमच्या हॉस्पिटलमध्ये. आता ते दिवसाला 2 या प्रमाणात येत आहेत, 2 किंवा 3 पेशंट्स. तर त्याचं काही कारण आहे की ज्या पेशंटची शुगर वाढलेली असते त्यांना हा म्युकरमायकोसिस आजार होऊ शकतो. ज्यांना जास्त स्टेरॉइड मिळाले असतील, रेकमेंडेड डोजेस पेक्षा जास्त स्टेरॉइडचा डोस मिळाला असेल, त्यांना म्युकरमायकोसिस होऊ शकतो. किंवा काही वेळेला कोविड च्या व्हायरसच्या मुळे पण हे होऊ शकतं. अशा पेशंट्स मध्ये त्याच्या सायनसेस मध्ये इन्फेक्शन होतं. ते इन्फेक्शन डोळ्यापासून मेंदूपर्यंत जाण्याची शक्यता असते, आणि या आजारामध्ये रुग्ण दगावण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. त्यामुळे याचं लवकर निदान करून
ट्रीटमेंट आणि त्यात ऑपरेशन्स पण करावी लागू शकतात ते करणं आवश्यक आहे. मेनली जे फंगल इन्फेक्शन आहेत ते जास्त पोस्ट कोविड याच्यामध्ये जास्त दिसत आहेत असं आहे. हो सर, खूप खूप धन्यवाद अविनाश सर. आम्ही सगळे क्वेश्चन नाही घेऊ शकलो, टाइम लिमिटेड असल्यामुळे क्षमस्वी. आता मी सुमती बिरादरला आमंत्रित करते आभार प्रदर्शनासाठी. धन्यवाद. धन्यवाद रुचिता मॅम. मी सुमती बिरादर. खूप खूप आभार सर आपला अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल आणि वॅक्सिनेशन संबंधित आमच्या प्रश्नांचे निवारण करून एवढी महत्त्वपूर्ण माहिती आमच्या सर्वांपर्यंत पोहोचवल्याबद्दल. सेवांकुरच्या सर्व डॉक्टर्सही मी आभार मानते, ज्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि आमचे मनोबल वाढवले. तसेच सेवांकुरच्या सर्व टीमचेही मनपूर्वक आभार मानते. आणि आता गायत्री मॅमना विनंती करते की त्यांनी शांती मंत्राचा जाप करावा. ओव्हर टू यू गायत्री मॅम. हॅलो, आवाज येतोय सागरिका? हॅलो. हो येतोय. नमस्कार सगळ्यांना. आता आपण शांती मंत्राचा जाप करणार आहोत. तरी आपण सगळ्यांनी आपले हात जोडून शांतपणे ऐकावे आणि त्यानंतर आपण मीटिंग लीव करू शकता. ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यकर्वावहै तेजस्विनावधितमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति.